आताची सगळ्यात मोठी बातमी मी जी आहे जंतर मंतरवर आहे आणि अभिजित दिपके यांनी जी आहे आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे। इथे जर तुम्ही बघू शकता की अभिजित दिपके यांनी सोनम वांगचुक यांना जेव्हा पोलिसांनी इकडनं घेऊन गेले हॉस्पिटलला ते व्हिज्युअल्स असे इतके स्केरी होते। त्याच्यानंतर इमिजिएटली जे आहे सोनम वांगचुक यांनी अभिजित दिपके यांना घेऊन गेले। अभिजित दिपके आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे जे आहे इमोशनली ब्रेकडाऊन झालेले आहेत। अभिजित दिपके रडत आहेत आत्ताच्या आत्ता सोनम वांगचुक हे केल्यानंतर अभिजित दिपके तुम्ही बघू शकता आता रडत आहेत आणि अभिजित दिपके पूर्णपणे तुटून गेलेले आहेत। सोनम वांगचुकच्या त्यांना घेऊन गेल्यानंतर आता जे आहे सीजे अभिजित दिपके पूर्णपणे जे आहे रडत आहेत। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती 21वा दिवस होता। तुम्ही समजून घ्या कमिशनरांना जे आहे काल अभिजित दिपके तुम्ही इकडे बघू शकता रडत आहेत। कमिशनरांना काल जे आहे दिल्ली पोलिसांनी जे आहे हायर केलं। त्याच्यानंतर जे आहे सोनम वांगचुक यांना हायकोर्टाने आम्हाला हायकोर्टची ऑर्डर आहे की सोनम वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना घेऊन गेले। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही इकडे बघाल तिकडे पूर्ण प्रोटेस्टर्स जे आहे आंदोलनकरी जे आहे ते इकडे आलेले आहे। पण आत्ताची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लोकांनी उद्या परवाचा पार्लमेंटमध्ये जो आहे जो मोर्चा होणार आहे तो मोर्चा तसाच्या तसा कंटिन्यू ठेवला की आम्ही तो मोर्चा कॅन्सल नाही करणार। सोनम वांगचुक इकडे येतात का दिल्ली पोलीस याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची ऍक्शन काय होते कारण अभिजित दिपके आता रडत आहे हे तुम्ही बघू शकता। अभिजित दिपके रडत आहेत आणि अभिजित दिपकेंची पूर्णपणे परिस्थिती इथे सध्या बिकट आहे। आणि आत्ताच्या घडीला जे आहे बिग विजुअल भाई